नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। लोकसभेमध्ये अजितदादांना नेमकं आपण का सोबत घेतलं यावर मंथन करण्यात आलं होतं। यावेळी अजितदादांना सोबत घेण्याच्या अपरिहार्यतेबाबत चर्चा झाली। या बैठकीत फडणवीसांनी आपली बाजू मांडली। राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं। आगामी विधानसभेत देखील अजित पवारांसह महायुती म्हणूनच पुढे जाणार असून लोकसभा निवडणुकीत सोबत घेतल्याचा फारसा लाभ नसल्याचं त्यांनी मान्य केलं। तर ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाहीत आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली ते पराभूत झाले, त्यामुळे तिकीट वाटपामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवण्याचेही संकेत फडणवीसांनी दिले। तर फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत आपलं हे मत मांडलं, आपली भूमिका मांडली। यावर आता अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का? ते काय होतंय, बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। मागे असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं। असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही। त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही। आता देखील असताना आणि गेले 35 वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात। अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे, त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाही, कधी मागत झालेलं नाही आणि मी कधी करणार।